हॅलो, नमस्कार मित्रांनो. कसे आहात सगळे? तुमचं सगळ्यांचं स्वागत तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर उजास वर्ल्ड. तर आम्ही थोडंसं आउटडोर प्लॅन केलंय. बाहेर फ्रेशन अप होऊन निघतोय आणि कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत ते तुम्हाला समजेलच. आणि ही आहे आमची बेबू, ही पण तयार झाली. मी घातली आहे जुडिओ ड्रेस. कोणता ड्रेस म्हणतात याला? जुडिओ. हो काय, बर. आणि आमचा ब्लॉग शेअर करा आणि सबस्क्राइब करा. ओके. जरा ओले माहिती थोडे. मस्त नाश्ता झालाय, मेंदू वडा. झोप झाली, झोप झाली. झोप सकाळीच झाली. मजा. आणि थोडा उशिरा मी असं काही प्लॅन नव्हता. 3 वाजले आणि असा काही प्लॅन नव्हता. म्हटलं चला, पाऊस थांबलाय, 2 दिवसापासून पाऊस आला नाहीये. 8 दिवसापासून कंटाळा आलाय पावसाचा. चालू होता, 2 दिवस झालाय थांबला. तो त्यामुळे म्हटलं चला पाहूया, बाहेर जाऊन येऊ. आणि असं काही प्लॅन नाहीये, बघूया कुठे जाणं होतं. जिथं आम्ही तिघही नेचर लव्हर आहोत, जिथे वाटलं थांबायचं तिथं आम्ही थांबतो, अशा सारखा आमचा. सो बघू कुठे जाणं होते. आता पटकन थोडीशी पॅकिंग करायची. अगर स्टे झाला त्या निमित्त कपडे आणि बाकी सगळं इसेन्शियल वस्तू जे लागतात ते. चलो. आली तुझं, आली बाबा. तासभरापासून वाट पाहत आहे. हो, 1 तास झाला. किती झाले? 4-5 तास. मग आमची गाडी तयार, आमचे ड्रायव्हर तयार, छोटीशी मिडल पर्सन तयार आणि मी. आम्ही सगळे रेडी. आता आम्ही निघतो मस्त बूम बूम गाडीवर. हां, चाबी लागेल आहे ना, बिना चाबीनं होणार नाही. बूम बूम गाडी. आता आम्ही बसणार आहोत. चलो 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 बस. लागते. निघालो आम्ही. आता इथं थांबलो आम्ही पाणीपुरी खाऊ. पाणीपुरी लवर. ये छोटी पाणीपुरी लवर. ए पाणीपुरी खाई खाई अरे हे तर पापडी लवर आहे. पापडी लवर. हा. टाक, धन्यवाद. किती मस्त दिसतंय ना. लागला पाऊस, त्याच्यामुळे मस्त रेकॉर्ड झालं. खूप पाऊस येत आहे, मजा येत आहे ना. पावसाळ्यात गाडी चालवणं आणि त्यामध्ये गुळाचा चहा. ते बघ
इथून त्र्यंबकेश्वर 2 किलोमीटर बाकी आहे. इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला पैण्यासाठी. ठीक आहे. काय ग? तिथं जाता का तिथं थोडासा पाणी आणि नाही तिथे नाही जात, पाणीकडे नाही चाललो आपण. सो आमची डेस्टिनेशन आला आहे कोरोली रिसॉर्ट. 1 डे स्टेसाठी आम्ही आलो इथं. चलो. तुम्हाला पण यायचे आहे. ठीक आहे. खाली बिली छोटा भाई. कोरोली गाव आहे का? हरोली गाव होतं. ऑफिस किती जवळ आहे. सो फायनली आम्ही आलो आणि इथे ऑफिसमध्ये वेट करतो. आणि काय म्हणजे Finally we reach the destination and हिल स्टेशन आहे कोरोली. Koroli hill station. The name is Koroli hill station. पण आता रेनकोट घालून आहे. पाऊस चालू आहे. नाशिकमधून बाहेर निघताना पाऊस नाशिकची नव्हता बाउंड्री क्रॉस केली आणि पाऊस आणि लागला. पावसाने हजेरी लावली. मुसळधार पाऊस. आमच्या मुसळधार पाऊस. मुसळधार. खूप जोराचा पाऊस आहे इथे. इकडे ओलं ओलं वाटतं, किचकिच वाटतं ना. आम्हाला पण काय म्हणशील, कसं वाटतंय? वाटायचं आहे. थोडं थोडं वाटून मला थोड्याशा घराच्या बाहेर निघालो आम्ही ह्यावेळेस. म्हणजे घराच्या बाहेर म्हणजे घरातच राहत होतो ह्यावेळेस. विचार केला चला 2 दिवसाची सुट्टी आहे म्हणून स्टे करूया, है ना. मौसम दाखवतो तुम्हाला. हे आमचे मित्र गांगुडे साहेब आणि आम्ही यांना अमिताभ बच्चनच म्हणतो कारण त्यांची पर्सनॅलिटी तशीच आहे. तर गांगुडे साहेब जरा आपल्या इथल्याबद्दल जरा सांगा काहीतरी. आपण आता स्टुडिओ बुकिंग करतो ना, तर त्याची किंमत आहे 7,500 हो. सॉरी 7,000 रुपये. 2 BHK आपण 15,000 रुपयाला घेतो आणि 4 BHK आहे तो 30,000 रुपयाला घेतो. वॉकिंग कस्टमर बरेच येतात, काही ऑनलाईन बुकिंग करतात. हो, मेक माय ट्रिप वगैरेवर बरेच ठिकाणी. ॲगोडावर आहे, हां हां. असं आहे. आणि इथलं स्पेशालिटी काय सांगते? स्पेशलिटी तशी
हरणाचा मासा यस यस स्पेशलिटी मध्ये. आणि हिल स्टेशन आहे त्याच्यामुळे काही सांगायची गोष्टच नाही. काहीच सांगायची गोष्टच हा, नाही. हा, हा. आपल्या स्टुडिओमध्ये जर बसलं तर बॅक साईडला बसले तर बॅक साईडला खूप ते नवीन रूम मध्ये स्टे. आणि इथून बॅक साईडला ते मस्त वैतरणाचा बॅक वॉटर पाहायला भेटतो आपल्याला. डोंगराळ भाग हा. आहे, थंड आहे रात्रभर. नाही तर इथं बाहेर पडणं मुश्किल होतं हो का? एकदम. काल मला वाटतं अर्ध्या दिवसानंतर सुरू झालं ना? तरी तो नव्हता, कमी होता एकदम कमी. हा कमी, खूप कमी होता. अगदी कमी. नाही तर एवढा वेळ उभं राहू शकते तुम्ही. हो आपले निकमच आहे. निकम. हे पहिले बघायचे ना, पहिले बघतात ते. पहिल्यापासून मी आता आलो. हो का? हो ते पहिल्यापासून इथं बघतात. अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे का हो साईडला ते नवीन? कन्स्ट्रक्शन चालू आहे ना. छान वाटलं, एकदम रम्य वाटलं. चला. सो फायनली आम्हाला रूम भेटली आहे, बट आता आम्ही थोडंसं फ्रेशन अप होतो, मग तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे. सो मस्त फ्रेश हो आणि भूक लागली आहे, so जेवायला पण जाऊ. So चला पटकन फ्रेशन अप होतो. तर आम्ही आलो इथे रूम नंबर 14. हे आमचं रूम. बेबू मस्त रूम आहे, मस्त सगळं लुक आहे मस्त. आणि ती सांगते इथे छोटी फ्रीज आहे, हा मस्त एक बेड आहे. बाहेर एवढं थंड वातावरण की एसीची पण गरज नाही आहे, इव्हन फॅनची पण गरज नाही आहे. तर मस्त सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त इथून. इकडे आणि इथे आहे मस्त असं व्ह्यू. वातावरण. अगदी निसर्गाच्या कुशीत. हा तरी इथे मोबाईलमध्ये खूप उजेड दिसतोय, पण लिटरली हा खूप अंधार झालाय ना. अंधार झालाय आणि मोबाईलमध्ये क्लिअर दिसत आहे. हां आणि निसर्गाच्या कुशीत अगदी हे आहे कोरोली TNG मस्त. रिसोर्ट. सगळ्यात मस्त म्हणजे हाच सेम वातावरण सकाळी सकाळी पहाटे पाहण्यात सकाळी बघण्यात. वाव काय मजा मजा. आहे, मजा आहे. म्हणजे असा हो. कसं वाटलं तुम्हाला? तुला कसं वाटलं ते सांग. होत आहे, आपण नेचरला म्हणजे मला हा वातावरण सकाळी बघण्यात खूप इंटरेस्ट आहे. सो मस्त तयार होऊन विचार केला की बाहेर जेवायला जाऊ, बट पाऊस खूप येत आहे. सो मी विचार केला की रूममध्येच ऑर्डर करूया, है ना. मस्त. सो आता हॅलो, फिलिंग एक्साइटेड. मस्त वाटत आहे, थंडी वाटत आहे. म्हणून आता थोडंसं गरम गरम जेवण खाऊ. फोन येतं मला कोणाचा. भूक लागली आहे ना, हा माझा जोरदार आमचा टमी ओरडत आहे. नाही भोपलं तर खूप जराची भूक लागली आहे आणि इथे जेवण आलेलं आहे. मस्त जेवण आलं आहे. आमच्या बस याच्यावर आता आम्हाला बॉटल यायची बाकी आहे, पाणी बॉटल. सो त्याची वाट पाहतं. पटकन मग जेवण करू मस्त. बघू याच्यात काय काय आहे. मांडी घालून मी बसणार आहे. हो हो ठीक आहे ठीक आहे. मी काही घेऊ नाही शकणार. तो जेवणात आहे पोळी, सॅलड आणि हे मसाला पापड जे संतोष बनवतात. त्यांनी सगळं मसाला वगैरे आणून दिलं, फक्त आपल्याला बनवायचं होतं. आणि संतोष इथं बनवत आहे मसाला पापड. ही आहे दाल तडका आणि याची कढी म्हणावं, याला काय म्हणावं, पॉट जे काही आहे, एवढं मस्त वाटतं. हे आहे काय आहे, कढाई पनीर. कढाई पनीर, कढई व्हेज कढई. तो एवढं सगळं आहे. आता मी जेवून घेतो, भूक खूप जोरात लागली आहे. आमच्या पोट
आवडतं. हो का? तर आता मी जेवण करतो. चला या तुम्ही पण जेवण करायला. जेवण मस्त होतं, पोट भरून जेवण झालं मस्त. मी तर मस्त खा खा केली. आणि गुड नाईट. हो उद्या बघू आता उद्याची सकाळ. हो उद्या तशी तर मग मस्तच होणार मी of course. प्लॅन केलं होतं. That is हो. मस्त व्ह्यू असा पाहायला भेटणार आहे. सो आता आजचा येणं मी इथेच करतो. आता उद्या सुरुवात होईल मस्त व्ह्यूपासून. सो उद्याची सकाळ म्हणजे खूप जास्ती एवढं तर लिटरली मी सकाळी रोज उठायला पण नाही करत. सो चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, मीन्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, Good night. स्वीट ड्रीम्स टू ऑल. Sweet dreams. Take care. Bye bye. शब